नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे राकेश हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन उभा राहिलेला असतो, पण तो असतो येल्लो गुलाब. आणि इथे ईश्वरी आपल्या नेहमीच्या रस्त्याने आता येणार हे त्याला माहिती असतं आणि म्हणूनच राकेश बरोबर ती ज्या रस्त्याने घरी जाणार असते त्याच रस्त्यावरती गुलाबाचं फूल घेऊन तिची वाट बघत उभा राहिलेला असतो. आणि तेवढ्यातच इथे ईश्वरी खूपच जास्त टेन्शनमध्ये आणि रडत घरी चाललेली असते, कारण अर्णवबद्दलचं तिचं मत बदललेलं असतं. अर्णवबद्दलचं सत्य तिला कळलेलं असतं आणि त्याचमध्ये इथे राकेश तिला ते फूल देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा राकेशकडे ईश्वरी आश्चर्याने बघायला लागते. तिला असं वाटतं की राकेश तिला फूल का देतोय. तेव्हा इथे राकेश तिच्याकडे बघतो तर तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. रडून रडून तिचे डोळे हे सुजलेले असतात. तेव्हा राकेश म्हणतो, काय झालं ईश्वरीजी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही काही नाही राकेशजी. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, नाही सांगा ना नक्की काय झालंय. तेव्हा ती म्हणते, नाही काही नाही झाले. तेव्हा राकेश तिला ते गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो की घ्या घ्या तुमच्यासाठीच आहे. आणि तो तिला इथे चॉकलेटसुद्धा देतो आणि म्हणतो की आता मला सांगा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आहे. आधी ते डोळ्यातलं पाणी पुसा बरं. तुमच्या डोळ्यामध्ये हे अश्रू आहेत ना, ते शोभून दिसत नाही. तुमच्या हातामध्ये फक्त ही फुलं शोभून दिसतात. तुमच्या ओठांवरती फक्त हसू शोभून दिसतं आणि ह्या डोळ्यामध्ये फक्त आनंद. मग तरीसुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी का. काय झालं ईश्वरीजी सांगा बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, कसं असतं ना राकेशजी, म्हणजे कधीकधी एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत हे पूर्णपणे बदललेलं असतं. त्या व्यक्तीला आपण आपल्या मनामध्ये सगळ्यात वरची जागा दिलेली असते, पण नंतर आपल्याला कळतं की ती व्यक्ती अजिबात चांगली नाही आहे. ती स्वार्थी आहे, फक्त स्वतःचा विचार करणारी. ती व्यक्ती आपल्याला जी चांगली वाटत असते ती खरं तर राक्षसी वृत्तीची असते. राक्षस असते राक्षस. आपण त्या व्यक्तीवरती आंधळा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती आपला विश्वास घात करते. तेव्हा राकेश म्हणत असतो की हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही कुणाबद्दल बोलताय. राकेशला असं वाटतं की ही सगळं माझ्याबद्दल बोलते की काय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला तो म्हणतो की हे सगळं तुम्ही कुणाबद्दल बोलताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी हे सगळं मी माझ्या सरांबद्दल अर्णवराज शिर्केंबद्दल बोलते. तुम्हाला माहिती आहे का, इंदौरमध्ये असताना जो व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला होता, ज्याच्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला आमचं घरदार सोडून, इंदौर सोडून, आमचं घर सोडून, आईवडिलांना सोडून इथे मुंबईमध्ये येऊन आम्हाला राहावं लागतं आहे. ते सुद्धा अशा परिस्थितीमध्ये हे सगळं करणारा दुसरं तिसरं कोणी नाही तर तो अर्णवराज शिर्के आहे. खूपच जास्त इथे उलट्या काळजाचा माणूस आहे तो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची ही वाट लागली. त्याच्यामुळे आमच्या आयुष्याचा वाईट काळ सुरू झाला. या सगळ्याला जबाबदार तो अर्णवराज शिर्के आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तो चांगला माणूस नाही आहे. तो फक्त स्वतःचा विचार करतो. तो त्याच्या जे विरोधी लोकं असतात ना, त्यांनासुद्धा तो असंच संपवतो. तो कुणाचाही विचार करत नाही. तो फक्त स्वतःचा आणि त्याच्या कंपनीचा फायद्याचा विचार करतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, जाऊ द्या ना, तुम्ही त्याची नोकरी सोडूनच द्या. कशाला करताय तुम्ही नोकरी. तुम्ही जेव्हा आला होतात तेव्हा किती आनंदी होतात आणि आता चेहरा बघा किती उतरलाय. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, त्याने सुद्धा मला तेच सांगितलंय, कंपनी सोडायला सांगितली, रिझाईन करायला सांगितले, मी सुद्धा आता तेच करणार. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त नाराज झालेली असते, कारण हे सगळं करणारा, तिची वाट लावणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्णवराज शिर्के आहे. ही गोष्ट तिला कळते तेव्हा तिला खूपच जास्त हर्ट होते. त्याचबरोबर इथे ती आता शांतपणे झाडाच्या खाली इथे एकटी शांतपणे बसलेली असते. तेव्हा तिची बहीण नम्रता बाहेर येते. बघत असते की कुठे गेली इशू. तेव्हा ईश्वरी इथे झाडाच्या इथे बसलेली आहे. तेव्हा तिथे नम्रता येते आणि म्हणत असते, काय गं इशू काय झालं. ऑफिसमधून आल्या आल्या इथे एकटी येऊन बसलीस. काय झालं, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी आता रडून रडून जणू काही थकलेलीच असते. तेव्हा नम्रताला तिची काळजी वाटायला लागते. नम्रता म्हणत असते, इशू काय झालं, तू काही बोलशील का. तरीसुद्धा ईश्वरी काही बोलत नसते. तेव्हा नम्रता म्हणते, अरे वा, आज माझ्या बडबड बहिणीला काय झाले, आज एवढी शांत का झाली ती. इशू काही झालंय का, आज तुला बडबड करायची नाही आहे का. तेवढ्यातच इथे ईश्वरीला आता आपलं रडू काही आवरत नाही.
ती आपल्या बहिणीला मिठी मारते आणि जोरात रडायला लागते. तेव्हा इथे इशू आता इतकी का रडते ते सुद्धा काहीही न सांगता, म्हणजे काही सांगत पण नाहीये काय घडलंय, काय नाही घडलंय आणि इतकी रडतीये का? असं नम्रताला वाटतं. नम्रता म्हणते की नक्कीच काहीतरी ऑफिसमध्ये आता घडलेलं असणार आहे. कारण त्याशिवाय इशू काही इतकी रडणार नाही, हे सुद्धा तिला माहिती असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, "इशू, अगं काय झालं ते सांगशील का? का रडतीयेस तू? सांग बरं मला." तेव्हा इशू म्हणत असते, "ताई तुला माहिती आहे, ज्या कारणासाठी आपल्याला इंदोर सोडावं लागलं, आपल्याला आपल्या आईवडिलांपासून दूर राहावं लागतंय ना, ते कारण म्हणजे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ कुणी व्हायरल केला होता तुला माहिती आहे का?" तेव्हा नम्रता म्हणते, "कुणी?" तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव राज शिर्केने तो व्हिडिओ व्हायरल केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की माझा या फॅशन शोजवळ काही संबंध नाही आहे, मी इथे चुकून आले. पण तरीसुद्धा त्यांना असं वाटलं होतं की मी कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे, त्यांना फसवायला तिथे आली आणि त्यांनी माझी इज्जत जावी, माझा अपमान व्हावा आणि म्हणूनच त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते की तुला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांना काय काय नाही ऐकावं लागलं. आपल्या आईवडिलांचा किती अपमान झाला, मला किती ऐकावं लागलं, मला किती सहन करावं लागलं. आपल्या दोघींना आपलं घरदार सोडून इथे येऊन राहावं लागतंय. का बरं सांग? तर त्याला जबाबदार तो इथे अर्णव राजे शिर्के होता. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते की हे बघ, तो असं का वागला? त्याला नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, "जाऊ दे ना ताई, मला काय करायचं आहे? त्यामागे काही कारण असू दे, पण शेवटीला बदनामी कुणाची झाली? माझीच झाली ना? आपल्या घराचीच झाली ना? आई-वडिलांना, तुला, सगळ्यांना ऐकून घ्यावं लागलं ना? मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही आहे. सकाळी त्याने माझी बाजू घेतली म्हणून तुला तो चांगला वाटतोय ना?" तेव्हा नम्रता म्हणते, "तो जर इतका वाईट असता तर सकाळी ज्या पद्धतीने त्याने तुझी बाजू घेतली, सगळं काही सावरून घेतलं, ते त्याने केलंच नसतं ना? पण त्याच्या डोळ्यात मला सच्चाई दिसली." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "नाही ताई, ते त्याने माझ्यासाठी नाही केलं. त्याची इमेज आणि कंपनीची इमेज त्याला वाचवायची होती ना, म्हणून त्याने फक्त नाटक केलं, चांगलं वागायचं. नाहीतर मुळात तो तसा नाहीच आहे. तो ऑफिसमध्ये सुद्धा एक दिवससुद्धा चांगलं कुणाशी नीट बोलतसुद्धा नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, "असू दे, त्यालासुद्धा आता असं व्यावहारिक वागायचं आहे ना दुसऱ्याला त्रास देऊन, मग आता मी पण त्याच्या तोडीस तोड वागणार. जसा तो माझ्याशी वागतोय ना, तशीच मी सुद्धा त्याच्याशी वागणार." असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, "दादा, तू ईश्वरी देसाईला." तेवढ्यातच इथे अर्णव म्हणतो, "हे बघ, तो विषय माझ्यासाठी कधीच बंद झाला आहे आणि मला नाही वाटत काल जे काही झालं त्याच्यानंतर ते ऑफिसला येईल. त्याच्यामुळे आता तिचा विषय या ऑफिसमध्ये बंद करायचा, कळलं तुला?" तेवढ्यातच इथे ईश्वरी हातामध्ये फुलं घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, "गुड मॉर्निंग सर." तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "तू आलीस का ऑफिसला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "पण मला फुलं आवडत नाही." तर इथे अर्णवचा आता गैरसमज होतो. त्याला असं वाटतं की ईश्वरीच्या हातामध्ये गुलाबाची फुलं दिसत आहेत, याचा अर्थ ही फुलं तिने माझ्यासाठी आणली आहेत. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, "पण आय हेट फ्लॉवर्स." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, पण तुम्हाला कुणी सांगितलं की ही फुलं मी तुमच्यासाठी आणली आहेत म्हणून? ही फुलं तुमच्यासाठी नाही आहेत सर. खाली ऑफिसच्या एक मुलगी आहे ना, ती फुलं विकत होती. तिच्याकडून कुणी फुलं घेतच नव्हतं सर. म्हणून मला वाईट वाटलं आणि म्हणून मी तिच्याकडून ही फुलं खरेदी केली सर. तेवढंच बिचारीला एक वेळचं निदान जेवायला तरी मिळेल ना, म्हणून ही फुलं मी घेतलीत. ही फुलं तुमच्यासाठी नाहीच आहेत सर." तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, "आकाश, मी सांगितलंय ते सगळं लक्षात ठेव आणि त्या पद्धतीने सगळी कामं झाली पाहिजे." असं म्हणून तो आता लगेच आपल्या केबिनमध्ये निघून जातो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की "वेलकम ईश्वरी देसाई." तेव्हा त्याला काही प्रॉब्लेम नसतो की ईश्वरी पुन्हा एकदा ऑफिसमध्ये आलेली असते. त्याचबरोबर इथे अर्णव आता आपल्या कामाला लागलेला असतो आणि ईश्वरी येते आणि त्याच्याकडे बघत उभी असते. तेव्हा इथे अर्णव आता थोडा डिस्टर्ब असतो. त्याला आठवत असतं की जेव्हा इथे ईश्वरीला कळतं की इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ त्या अर्णव राज शिर्केनेच व्हायरल करायला सांगितला होता, इथे ईश्वरीची बदनामी व्हावी म्हणून, आणि त्यानेच नंतर मीडियासमोर तिची बाजू घेतली होती, हे सगळं एक नाटक होतं. हे जेव्हा आता तिला कळलेलं असतं तेव्हा ती खूपच जास्त सुनावते अर्णवला. तेव्हा ते अर्णवला आता सगळं आठवत असतं की तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला, पण माझी किती बदनामी झाली आणि त्यानंतर इथे आता प्रेक्षकांनो
तिला आता अर्णव म्हणत असतो की कालपर्यंत मी तुझ्यासाठी विलन होतो ना. तेव्हा इथे त्याला म्हणालेली असते ईश्वरी की मी काम काय करू. आणि त्याच्यावरती अर्णव तिला म्हणत असतो की कालपर्यंत मी तुझ्यासाठी एक विलन होतो, बरोबर की नाही. मग तरीसुद्धा या ऑफिसमध्ये परत का आली आहेस? सांग ना, रिझाईन करणार होतीस ना तू, मग परत का आलीस इथे काम करायला. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते कसं आहे ना सर, ती चेन लावलीत ना तुम्ही तिथे, ती चेन माझी आहे. माझ्या आईवडिलांनी लहानपणी ती माझ्या गळ्यात घातली आणि ती माझ्या आईवडिलांची शेवटची निशाणी आहे माझ्याकडे. तुमच्यासाठी त्या लॉकेटचं काही महत्त्व नसेल, पण माझ्यासाठी ते लॉकेटच माझं सर्वस्व आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला पैसे परत करून, तुमचं जे नुकसान झालं आहे ना, ते पैसे परत करून मला माझं लॉकेट परत घ्यायचं आहे सर. कारण माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते लॉकेट आहे, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं नुकसान करून मला फायदा झालेला कधीच आवडत नाही आणि म्हणून मला तुमचं नुकसान करायचं नाही आहे. एकदा का मी तुमचे पैसे परत केले ना सर, की मी माझं लॉकेट घेऊन इथून निघून जाईन. मग मी 1 मिनिटसुद्धा इथे थांबणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अर्णवच्या कंपनीला आता खूप मोठा प्रॉफिट होणार असतो, कारण त्याच्या कंपनीला आता खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. पण त्याचं प्रेझेंटेशन उद्याच आहे. तेव्हा ती माहिती आता त्याला मिळालेली असते की उद्याच्या उद्या प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. तेव्हा इथे आता बाहेरची कंपनी असते अमेरिकेची, तेव्हा USA हाऊस प्रेझेंटेशन जे काही करायचं असतं ते उद्याच्या उद्या करायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जर हे प्रेझेंटेशन आपलं चांगलं झालं आणि त्या लोकांना आवडलं तर आपल्याला खूपच जास्त फायदा होणार आहे. तर इथे मिलियन्समध्ये आपल्याला फायदा होणार आहे, तो सुद्धा खूपच जास्तीत जास्त, असं इकडे आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा इथे त्याची सगळी जी माणसं असतात ती त्याने आता जमा केलेली असतात. सगळ्या लोकांना त्याने एकत्र आणतो आणि म्हणतो की आता तुम्हाला जास्तीत जास्त काम करायचं आहे. तुम्हाला 24 तासाचं काम इथे आता 12 तासामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे उद्या जे काही प्रेझेंटेशन असेल ना, ते एकदम उत्तम असायला हवं. तेव्हा इथे तुम्हाला ज्या कपड्यांचे डिझाईन्स मी करायला सांगितलेत, ते डिझाईन्स अगदी व्यवस्थितरित्या झाले पाहिजे आणि जे कपड्याचं कापड आहे, जे फॅब्रिक आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित वापरलं पाहिजे. म्हणजे उद्याच्या प्रेझेंटेशनमध्ये काहीही कमी पडता कामा नये. कळलं तुम्हाला? तेव्हा तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीने 100% देऊन तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. याच्यामध्ये मला अजिबात हयगय चालणार नाही, असं अर्णव म्हणत असतो. जर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालं तर सगळ्यात जास्त प्रॉफिट आपलाच होणार आहे. त्याच्यामुळे आता कामाला लागा आणि मला अजिबात चूक नको आहे. सांगितल्याप्रमाणे सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. कळलं तुम्हाला? असं सुद्धा अर्णव म्हणतो आणि लगेच इथे लावण्या कुठे आहे? लावण्याला माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या, असं सुद्धा सांगतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा त्याच्या मागे मागे येते. तेव्हा इकडे लावण्य आल्यानंतर ती म्हणत असते की हे काय ऐकते मी अर्णव? अरे उद्याच्या उद्या ते फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो ते उद्याच्या उद्या येणार आहेत. प्रेझेंटेशनसुद्धा उद्याच आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात करा. मी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं तू करून घ्यायची आहेस. कपड्यांमध्ये मला कुठलीही हयगय नको. मी सांगितलेला कपडा वापरायचा आहे. उत्तम पद्धतीचं फॅब्रिक वापरायचं आहे. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की सर, उद्या आपलं एवढं महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट आपलं आता हाती येणार आहे. मी काय काम करू सर? तेव्हा अर्णव म्हणत असतो की काय काम करू? तू एक काम कर, सगळ्यात महत्त्वाचं काम मी तुला देतोय. उद्या जेव्हा फॉरेन डेलिगेट्स इथे येणार आहेत, आपलं एकदम मोठं प्रेझेंटेशन आहे. उद्या तू येऊ नकोस. उद्या तू सुट्टी घे. उद्या तू घरी राहायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय सर? उद्या इतकं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आपलं आणि तुम्ही मला घरी राहायला सांगताय सर? असं का करताय? मी तुमची पी-ए आहे ना? मग कधीही तुम्हाला गरज लागू शकते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझी अजिबात मला गरज लागणार नाही आहे. कारण उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे नॉईज पोल्युशन आणि हे तू ही अशी मला ऑफिसमध्ये अजिबात नको आहेस. कळलं ना? त्याच्यामुळे उद्या मला ऑफिसला शांतता हवी आहे आणि त्यासाठी उद्या तुला सुट्टी, माझ्याकडून सुट्टी आहे. तुला तू एन्जॉय कर. घरी राहा. कुणीच तुला काही बोलणार नाही आहे. कळलं ना? पण उद्या ऑफिसमध्ये येऊ नकोस आणि हेच तुझ्यासाठी तुझं महत्त्वाचं काम असेल. तेव्हा ईश्वरीला आता वाईट वाटलेलं असतं. ती म्हणते सर पण ऐका ना. त्यानंतरला इथे लावण्या म्हणत असते कसं असतं ना ASR, म्हणजे काही लोकांना सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नसतेच. तर इथे लावण्याला आता खूपच जास्त आनंद झालेला असतो
लावण्या म्हणत असते की उद्या 2 महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. एक म्हणजे उद्या सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळणार आहे आमच्या कंपनीला आणि दुसरं म्हणजे या सगळ्याचं क्रेडिट अर्णवला मिळणार आहे आणि त्यामुळे अर्णवला सगळ्यात जास्त आनंद होईल. उद्याचं प्रेझेंटेशन तोच करणार आहे ना. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते का उद्याचं प्रेझेंटेशन इथे फक्त अर्णवच का करणार? तू आणि आकाश दोघंजण मिळून उद्याचं प्रेझेंटेशन करून त्याचं क्रेडिट तुम्ही दोघंजणं का नाही घेणार? तेव्हा लावण्य म्हणते नाही नाही अजिबात नाही. मला काही क्रेडिट बिडिट घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त इंटरेस्ट आहे तो ASRमध्ये. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तो मला हवा आहे. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. बाकी कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देण्यामध्ये आणि जे काही मी काम करते त्याचं क्रेडिट घेण्यामध्ये मला अजिबात काडी मात्रसुद्धा इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा इथे आता ती म्हणत असते की मला जेव्हा अर्णव हवा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि तेव्हा मी तुम्हाला मदत करायला तयार झाले. तुमच्याबरोबर हातमिळवणी केली होती. तुम्हाला आठवतं आहे ना? मग मी काही प्रेझेंटेशन वगैरे द्यायला जाणार नाही आहे. ते अर्णवच देणार. सॉरी आकाश प्रेझेंटेशन देणार नाही आणि मी त्याला सगळं क्रेडिट घेऊ देणार नाही आणि ते त्याला जमणार पण नाही आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रेडिट वगैरे घेण्यापेक्षा प्रेझेंटेशन होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा उत्तम पद्धतीचं. आणि जेव्हा असं मोठं जे काही असेल ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते मिळवण्यासाठी अर्णव स्वतः प्रेझेंटेशन देत असतो. हे कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे आकाशला राहू द्या. उद्याचं प्रेझेंटेशन अर्णवलाच देऊ द्या. तेव्हा वल्लरी म्हणते आणि जर उद्या अर्णव वेळेत ऑफिस पोचला नाही तर? तेव्हा ती म्हणते काय बोलते हे तुम्ही? लावण्य म्हणते अर्णव उद्या वेळेवरती ऑफिसला का नाही पोचणार? तो कधीही महत्त्वाचं जेव्हा काम असेल ना जास्त वेळ झोपून राहत नाही. तो सगळ्यांच्या आधी ऑफिसमध्ये पोचलेला असतो. इथे प्रिपेअर्ड राहतो. सगळी तयारी करत असतो. तेव्हा इथे तुम्ही उगाचच काही बोलू नका. तेव्हा वल्लरी म्हणते हे बघ मला काही नुकसान वगैरे करायचं नाही आहे. पण मला माझ्या मुलाच्या हक्कासाठी सुद्धा लढायचं आहे ना. मग मी काय म्हणते जर इथे आकाशला चान्सच मिळाला नाही तर तो स्वतःला प्रूफ कसं काय करणार? म्हणून मी म्हणते की उद्या जर अर्णवला ऑफिसला पोचायला उशीर झाला तर मग आकाश आणि तू दोघेजणं मिळून प्रेझेंटेशन द्या. म्हणजे तिथे अर्णवला पण कळायला पाहिजे ना की तुम्ही दोघेसुद्धा महत्त्वाचं काम करता आणि ऑफिस व्यवस्थित सांभाळता म्हणून. तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते की हे बरोबर बोलताय तुम्ही, पण त्याला उशीर कसा काय होणार आहे? तो वेळेतच पोहोचणार. तेव्हा वल्लरी म्हणते ते जाऊ दे ना, ते सगळं तू माझ्यावरती सोड. उद्या अर्णव वेळेत ऑफिसला पोचणार नाही याची जबाबदारी मी घेते आणि त्याची सुरुवात मी घरूनच करणार आहे. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीला सुट्टी असल्यामुळे ईश्वरी घराची साफसफाई करत असते. कचरा वगैरे ती काढत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की करा करा कामं करा. ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसमधली कामं काही करता येत नाही आहेत. मग आता ऑफिसला नाही जात आहे. मग आता काहीतरी कामं केली पाहिजे ना. तेव्हा निदान घरातली तरी कामं नीट करा असं ईश्वरी म्हणत असते आणि ती घरातला केर कचरा साफसफाई करत असते. तेवढ्यातच तिथे तिची बहीण नम्रता इथे पेपरच्या 2 गट्ट्या घेऊन येते आणि म्हणत असते की ही सगळी आता रद्दी आहे आणि मी ही रद्दीवाल्याला देऊन येते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते ताई राहू दे राहू दे तू राहू दे, मी देऊन येऊ का ही रद्दी? तसंही घरामध्ये बसून मला कंटाळा आला आहे. त्यापेक्षा थोडं बाहेर गेले ना तर डोकं तरी शांत होईल. आणि त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो वल्लरी काही लोकांना फोन करते आणि म्हणत असते की हे बघा अर्णव राजशिर्के ज्या रस्त्याने येतो ना नेहमी त्या रस्त्याला ट्रॅफिक झालं पाहिजे आणि ते ट्रॅफिक कसं करायचं हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. पण जेव्हा त्याची गाडी येण्याची वेळ होईल तेव्हा मी तुम्हाला फोन करेन आणि बरोबर तेव्हाच ट्रॅफिक झाली पाहिजे. म्हणजे तो त्या रस्त्याने न जाता एका वेगळ्या रस्त्याने तो युटर्न घेईल. बरोबर की नाही? आणि मग त्या रस्त्याने येत असताना तिथे तुम्ही खिळे टाकायचे आहेत. त्या ज्या रस्त्याला जास्त गर्दी नसते. मग गाडी येत असताना खिळे त्याच्या गाडीला टोचले पाहिजे आणि सगळे टायर त्याचे पंक्चर झाले पाहिजे. म्हणजे तो वेळेत ऑफिसला जाणार नाही आणि मग जर प्रेझेंटेशनला तो पोचला नाही तर मग आकाशच प्रेझेंटेशन करणार अशी इच्छा इथे वल्लरीची असते आणि म्हणूनच वल्लरीने हा प्लॅन तयार केलेला असतो. एकीकडे ती आपल्या भाच्याबरोबर अर्णवबरोबर गोड गोड बोलत असते आणि एका बाजूला त्याचा असा काटा काढत असते. तर तिनेच तो प्लॅन आता सगळा केलेला असतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी म्हणत असते की एवढं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि मला ऑफिसला जायचंच नाही आहे, मला बोलावलेलंच नाही आहे, सुट्टी दिली आहे ना मला. तेव्हा इकडे ती रागाने बोलत असताना तिची मैत्रीण मंजिरी तिथे येते आणि म्हणत असते, "काय गं, काय झालं? तुला जायचं आहे का ऑफिसला? हे बघ, गणूबाप्पा आहेत ना तुझ्याबरोबर, मग तुला काळजी करायचं कारण नाही. ते तुला बरोबर ऑफिसला घेऊन जातील." तर इथे अर्णवची गाडी आता पंक्चर झालेली असते आणि तेवढ्यातच इथे अर्णव धावत पळत ऑफिसला जात असतो, कारण त्याला उशीर होतो. तेव्हा गाडी घेऊन ईश्वरी तिथे पोहोचते.